नमस्कार भाविकांनो, अधिक मास महात्म्य कथेच्या 7व्या अध्यायात आपण पाहिले की सौतीच्या मत्सरापोटी देवाचा दिवा विझवणाऱ्या विमलेची कशी दुर्दशा झाली. आजच्या या 8व्या अध्यायात आपण ऐकणार आहोत नामस्मरणाचा असा महिमा जो गरिबांना, आजारी लोकांना आणि असहाय्य जीवांना देखील मोक्षाचा मार्ग दाखवतो. जेव्हा एका परमभक्ताची पत्नी पतीच्या लोभी स्वभावामुळे चिंतेत असते, तेव्हा तिच्या केवळ एका लहानशा कृत्याने आणि नामस्मरणाच्या पुण्याईने चक्क एक नागराज मनुष्यवाणीत बोलू लागतो. त्या नागराजाने लोभी पतीला कोणती चेतावणी दिली आणि नामस्मरणाने त्या कुटुंबाचे नशीब कसे बदलले. अधिक मासाच्या 8व्या अध्यायातील ही कथा तुमची देवाच्या नामस्मरणावरची श्रद्धा 1000 पटीने वाढवेल. चला ही अद्भुत आणि रंजक कथा सविस्तर ऐकूया. नर्मदा काठी राहणारी सावित्री काम करता करताही अखंड नारायण नामात दंग असायची. पण तिचा पती देवाचा नव्हे तर धनाचा भुकेला होता. घरात सोन्याचे रांजण असतानाही, स्वतः श्रीमंत असूनही त्याने राजदरबारात गरिबांच्या यादीत आपले नाव नोंदवले होते, जेणेकरून राजाकडून काहीतरी मोफत मदत मिळवता येईल. राजाकडून मोफत मदत लाटण्यासाठी तो अणवाणी पायाने धावत सुटला. सावित्रीने त्याला प्रवासात तहान भागवण्यासाठी कापडाने तोंड बांधलेली एक कासंडी दिली. रणरणत्या उन्हात त्याचा घसा कोरडा पडला. तहान भागवायला त्याने कासंडी तोंडाला लावली तर त्यात पाणी नसून दूध होते. बायकोने विनाकारण पैशाचा अपव्यय केला. या रागाने त्याने ती दुधाची कासंडी जवळच्या वारुळात रिकामी केली. तर काय चमत्कार! वारुळातून एक भला मोठा नागराज बाहेर आला आणि मनुष्यवाणीत बोलला, हे भाग्यवान पुरुषा, या उन्हात माझ्या पिल्लांना दूध देऊन तू त्यांचा जीव वाचवलास. तो लोभी माणूस थरथर कापत म्हणाला, नागराज, हे दूध मी मुद्दाम दिले नाही, माझ्या बायकोने दिले होते. त्यावर नागराज म्हणाला, तू अतिशय भाग्यवान आहेस की तुला सावित्रीसारखी नामस्मरण करणारी पत्नी मिळाली. तिच्या पुण्याईमुळेच आज तुला हे दान घडले. हा तुझा नाही तर तुझ्या घरात अखंड नामस्मरण करणाऱ्या सावित्रीच्या कर्माचा प्रताप आहे. नागराज पुढे म्हणाला, जर तू हा धनलोभ सोडला नाहीस आणि राजाला फसवणे बंद केले नाहीस तर माझे दूध तुझ्या सोन्याच्या रांजणात लपून बसतील आणि तू हात घालताच तुला दंश करतील. घरी जा आणि अन्नदान कर. नागराजाच्या या शब्दांनी पतीचे डोळे उघडले. त्याने राजदरबारातून मदत मागणे सोडले आणि सावित्रीसोबत मिळून गरिबांना सहस्त्र भोजन घातले. भगवान विष्णू म्हणतात, देवी लक्ष्मी हाच आहे अधिक मासातील नामस्मरणाचा महिमा, जो लोभी माणसाचेही जीवन बदलून टाकतो. नामस्मरण हे इतके सोपे आणि शक्तिशाली आहे की ते संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करते. इतिश्री अधिक मास महात्म्य कथासार 8वा अध्याय समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु.